होता टहास, शेवटचा दिस किंवा दिवस गोड व्हावा, आता निशिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेचिया. कवतुक वाटे झाले वेचाचे, नाम मंगळाचे येणे गुणे किंवा तेने गुणे, आता निशिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेचिया. तुका मने मुक्ती परनिली नोवरी, आता दिवसचारी खेळी मेळी, आता निशिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेचिया. समचरण सरोजम सांद नीलांबुदाभम, जगननीतपानिं मंडनं मंडनानां, तरुण तुलसीमालां कंधरं कंजनेत्रं, सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंगा करो पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका शुक्लां ब्रह्म विचार सार परमा माध्यम जगद्व्यापिणी, विना पुस्तकधारिणी मभयदां जड्डंधकारापः. अस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां, वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शारदां. महायोगपीठे तटे भीमरथ्यां, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं. परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं, सीतासमारोपितवामभागं. पानोमासायतचारुचापं, नमामि रामं रघुवंशनाथं. जय जय श्रीराधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित्तचोर प्रभू, जय जय माखन चोर. जयांची केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारून. आता याजसाठी केला होता टहास, शेवटचा दिस किंवा दिवस गोड व्हावा, आता निशिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेची. या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग, याचे यावत भूतालावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारे वितराग संपन्न पंचमेध निर्माते महाराष्ट्रभूषण देहू निवासी जगद्गुरु जगदवंदनीय सकल कंठभूषी ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा आपल्या साध्याच्या प्राप्तीपर्यंत पोहोचल्याच्या नंतर महाराजांना जी अनुभूती आली ती अनुभूती तुकोबारायाच्या अभंगामध्ये मांडतायत. अभंगाचं विश्लेषण करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, कैलासवासी कौशल्याबाई गोविंदराव होळकर यांच्या गोड जेवणाच्या निमित्तानं हा एक दिवसीय कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्यांचे सुपुत्र लिंबाजी गोविंदराव होळकर आणि हा होळकर परिवार यांच्या वतीनं ही कीर्तनाची सेवा या गावामध्ये येण्याचा योग ज्यांच्या माध्यमातून आला त्या हरिभक्तपरायण धर्मनिष्ठ धर्मराज महाराज यांच्या विनंतीला मान देऊन आणि या परिवाराच्या विनंतीला मान देऊन तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आलेला आहे. त्यानिमित्तानं महाराष्ट्रातील नामवंत मृदंगवादक लातूर जिल्ह्याचं भूषण असणारे हरिभक्तपरायण मृदंग विशारद संगीत विशारद पवन महाराज या ठिकाणी आहेत. महाराजांना धन्यवाद. आताच आपण सुंदर ज्यांचं गायन ऐकलं हरिभक्तपरायण संगीत विशारद बळीरामजी महाराज आहेत, संगीत विशारद उद्धव महाराज आहेत, आदी करून सर्व महाराज मंडळी सर्वांना धन्यवाद. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. विठ्ठला विठ्ठला
करता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये सांगतायत, मी जीवनामध्ये जो अट्टहास केला, लक्ष देऊन ऐका बरं का, मी जीवनामध्ये जो अट्टहास केला तो या दिवसासाठी केला. कोणत्या दिवसासाठी? याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस किंवा दिवस गोड व्हावा. माझा शेवट गोड व्हावा याकरता मी अट्टहास केला भगवंताकडे. माझा शेवट गोड व्हावा याकरता मी भक्ती केली. माझा शेवट गोड व्हावा याकरता मी साधना केली. माझा शेवट गोड व्हावा याकरता 42 वर्ष मी जगाचा त्रास सहन केला आणि तो माझा शेवट झाला. माझं साध्य मला मिळालं. लक्ष देऊन ऐका बरं का, मरण हा माणसाच्या जीवनातला शेवट नाही. ऐकताय ना, थोडं माना हलवा, फ्रेश बसा बरं का. मरण हा माणसाच्या जीवनातला शेवट नाही. आपलं साध्य मिळावं, आपण आपल्या साध्यापर्यंत पोहोचणं म्हणजे माणसाच्या जीवनातला शेवट आहे. लक्ष देऊन ऐका बरं का. आता मेलं की उद्या दुसऱ्या जन्मात आपल्याला जावंच लागणार आहे. लक्ष द्या, थोडा आवाज द्या. आता आपण हा देह सोडला की दुसऱ्या शरीरामध्ये आपल्याला प्रवेश करावा लागणार आहे, याच्यात शंका नाही. महाराज म्हणतात, थोडा आवाज द्या, वासांशी जीर्णानी यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपरानी तथा शरीराय विहाय जीर्णान अन्यानी संयाती नवानी देही. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे. लक्ष द्या बघा, जीर्ण झालेलं कापड आपण जसं टाकून देतो आणि नूतन वस्त्र परिधान करतो, तसं आत्मा जीर्ण झालेलं शरीर सोडतो आणि नूतन करण्याचे आवाज नको, साऊंडचाच आवाज. तसं आत्मा जीर्ण झालेलं शरीर सोडतो आणि नूतन शरीरामध्ये प्रवेश करतो. ऐकताय ना तुम्ही? माना हलवा बरं. आबा, आता हा माझा कीर्तनाचा ड्रेस आहे, बरोबर आहे ना? आता कीर्तनाचा ड्रेस हा आहे, मग झोपायचं असलं मी असं झोपतो का, फेटा बांधून कंबर बांधून? असं नाही. झोपायचं असलं तर लुंगी, नाईट पॅन्ट, टी शर्ट, तो ड्रेस वेगळा. कीर्तनाचा ड्रेस वेगळा, आराम करायचा ड्रेस वेगळा. शेतात काम करायचं असेल तर तो ड्रेस वेगळा. गावाला जायचं असेल तर तो ड्रेस वेगळा. सासूरवाडीला जायचं असेल तर तो ड्रेस वेगळा. मुलगी बघायला जायचं असेल तर बुटं एकाची, दोऱ्या एकाच्या, सॉक्स एकाची, गाडी एकाची, पेट्रोल उधारीचं. बरोबर आहे का नाही? अशा तडजोडीनिशी माणसं जातात आहे की नाही? एकच माणूस अनेक कपड्यामध्ये आपल्याला जसा पाहायला मिळतो, तसं एक आत्मा हे शरीर सोडल्यानंतर दुसऱ्या शरीरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. लक्ष देऊन ऐका, जाते नहीं कोई दुनिया से दूर चलके, जाते नहीं कोई दुनिया से दूर चलके, मिलते हैं सब यही पर कपडे बदल बदल के. माणूस जसा कपडे बदलून बदलून भेटतो, तसा आत्मा सुद्धा शरीर बदलून बदलून भेटत असतो. हा, लक्षात ठेवा बरं का. म्हणून सावडनाच्या दिवशी असं म्हणतात, कशाची पाय निघाली. तुमच्या इकडे म्हणतात की नाही मला माहिती नाही. मग त्या पायावरून ओळखायचं हे कोणत्या जन्माला गेलं. विठाला विठाला. म्हणून मरण हा माणसाच्या जीवनातला शेवट नाही. उपजेते नाशे, नाशे ते बोला बोला पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जो जन्माला आलेला आहे तो जाणार आहे. म्हणजे मरण हा शेवट नाही. आपलं साध्य आपल्याला मिळावं हा आपला शेवट आहे. मग सोप्या भाषेत सांगतो, नरदेहात आल्यानंतर माणसाचं साध्य काय? नरदेहात आल्यानंतर माणसाचं साध्य आहे भगवत प्राप्ती. त्या भगवंताची प्राप्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला आपलं साध्य मिळालं नाही, आणि जोपर्यंत देव भेटत नाही तोपर्यंत शेवट गोड होणार नाही. म्हणून महाराज म्हणतात, जगाचा मालक मला भेटला आणि माझा शेवट गोड झाला, आणि शेवट गोड झाल्यामुळे मी निश्चिंत झालो. आता निश्चिंतीने बोला, पावलो विसावा. एक आहे चिंता बळीराम महाराज आणि दुसरा आहे निश्चिंतता. लक्षात आलं का? एक आहे चिंता आणि दुसरा आहे निश्चिंतता. परमार्थ करणारा माणूस निश्चिंत असतो आणि संसार करणारा माणूस चिंतेत असतो. परमार्थ करणारा माणूस जर चिंता करत असेल पवन महाराज, तर देवावर अविश्वासाचा ठराव पास केल्यासारखा आहे. परमार्थ करून जर माणूस चिंता करत असेल तर समजावं याचा परमार्थावर आणि देवावर विश्वास नाहीये. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही आता निश्चिंत झालो. आता निश्चिंतीने पावलो विसावा. निश्चिंत झालं कधी कळतं? विसावला पाहिजे माणूस, आहे की नाही? मग विसावणे, खुंटलिया धावा तृष्णेची या. खुंटणे म्हणजे थांबणे, धावा म्हणजे पळापळ, आणि तृष्णा म्हणजे तहान. महाराज म्हणतात, आता माझ्या जीवनात कोणतीच तहान शिल्लक राहिलेली नाही. वितृष्णा, आता कोणतीही तहान शिल्लक राहिलेली नाही. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात तहान आहे. कुणाला न कुणाला कशाची न कशाची तहान आहे. लक्ष देऊन आहे का? कोई लोकेशना से ग्रसित आहे तो कोई वित्तेशना से ग्रसित आहे. कुणाला नाव कमवायची तहान आहे तर कुणाला पैसा कमवण्याची तहान आहे. कीर्तनकाराला दोन्ही बी असतात. विठ्ठला विठ्ठला. जगातल्या सर्व माणसाला 3 गोष्टीची तहान आहे. एक तर पैसा मिळवण्याची तहान, नाही तर नाव मिळवण्याची तहान, नाही तर बाई मिळवण्याची तहान.
ह्या तहान सोडून चौथी तहान सामान्य माणसाला नाही. संत याच्यात बसत नाहीत हा. सामान्य माणसाच्या तीनच तहान आहेत, एक पैसा, दुसरं नाव आणि तिसरं बाई. चौथ्या गोष्टीची तहान नाही. ऐका, मग जो पैशाच्या मागे पळाला त्याला नावही आवडत नाही आणि बाईही आवडत नाही. ऐका बरं का, जो नावाच्या मागे पळाला त्याला पैसाही आवडत नाही आणि बाई आवडत नाही. म्हणून मोदीन बायको सोडली पण पंतप्रधान पद नाही सोडलं. लक्षात आलं का? आपण सगळं सोडू पण म्हणून बायको पाहिजेत. जो तो ज्याचे त्याचे तहान वेगळी आहे. आणि तिसरी गोष्ट अशी आहे, लक्षात ठेवा, जो बाईच्या मागे पळाला त्याला नावही आवडत नाही आणि पैसाही आवडत नाही. हा एकमेकाच्या विरोधात गोष्टी लावून घ्या. पण संत महात्म्याला याच्यापैकी कोणतीच तहान नाही. बाईची तहान संताला नाही. कशावरून? जाई ओ तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. लक्षात ठेवा, पैशाची तहान नाही. नलगे मुक्तिधन, पैशाची सुद्धा तहान नाही. आणि कीर्ती म्हणावं तर मान दंभ चेष्टा हे तो शुकराची विष्ठा. याच्यापैकी कोणतीच तहान आम्हाला नाही. आम्हाला तहान आहे भगवत प्राप्तीची. आणि महाराज म्हणतात ती तहान आता आमच्या जीवनात राहिली नाही. कोवा दरिद्रो ही विशाल तृष्णा. लक्षात ठेवा बरं का, दरिद्री कुणाला म्हणतात? ज्याची तहान संपत नाही. त्याच्यासारखा दरिद्री माणूस जगाच्या पाठीवर नाही. विठाला विठाला म्हणून भीष्म पितामहा शर्पंजरी पडलेले असताना, तुम्ही जुने लोक दिसता, जाणकार दिसता म्हणून बोलतो हा. भीष्म पितामहा शर्पंजरी पडलेले असताना पांडव जेव्हा भगवंताला घेऊन भीष्म पितामहाकडे जातात तेव्हा पितामहा भगवंताला एक अर्पण करतात. काय अर्पण करतात बघा, लक्ष देऊन ऐका बरं का. पितामहा भगवंताला म्हणतात, देवा माझी एक सुंदर शिकलेली मुलगी आहे. काय म्हणतात? जुन्या लोकांच्या लक्षात येईल, माझी एक सुंदर शिकलेली मुलगी आहे. पितामहाचं लग्न झालं होतं का? नाही. पितामहा नैष्ठिक ब्रह्मचारी होते. मग मुलगी कोणती? हा, आताच्या राम रहीम सारखी नाही बरं का, तेव्हा ते नैष्ठिक ब्रह्मचारी होते. मुलगी कोणती? लक्ष देऊन ऐका. आणि माझ्या मुलीसारखी शिकलेली मुलगी तुला जगाच्या पाठीवर मिळणार नाही. पण एवढी शिकलेली असल्यामुळं तिच्या लायक वरही मी आतापर्यंत मिळत नव्हता. पण तुला पाहिल्यानंतर असं वाटतं की माझी मुलगी मी तुला द्यावी. लक्ष देऊन ऐका बरं का, माझी मुलगी मी तुला द्यावी. आता ती मुलगी कोणती बघा. इतिमती रूपकल्पिता वितृष्णा भगवती सात्वत पुंगवे विभुम्नी स्वसुखमुपगते क्वचिद विहरतुम प्रकृतिमुपय्यशु यद भव प्रवाह त्रिभुवन कमलम तमाल वर्णम रविकर गौरवरांबरम दधाने. महाराज म्हणतात इतिमती, मती म्हणजे इतिमती, माझी मती नावाची म्हणजे बुद्धी नावाची मुलगी मी तुला अर्पण करत आहे. काय गुण आहे तिच्यात? लक्ष देऊन ऐका. त्रिभुवन कमलम तमाल वर्णम, तमाल त्रिभुवनामध्ये जर तू पाहायला गेलास तर माझ्या बुद्धीसारखी बुद्धी तुला मिळणार नाही. काय माझ्या बुद्धीचा गुण? वितृष्णा, तिच्यात कोणतीच तहान शिल्लक राहिलेली नाही देवा. आणि तहान शिल्लक नाही अशी बुद्धी तुला जगाच्या पाठीवर कोणाची मिळेल? मती म्हणजे, बोला बोला बोला, मती म्हणजे बुद्धी आहे की नाही? मग एक मती जर एवढं काम करते तर 12 मती कमी काम करेल का? मती म्हणजे बुद्धी. लक्षात ठेवा, माझी बुद्धी नावाची मुलगी मी तुला अर्पण करत आहे. म्हणून महाराज हिच्यासारखी तुला बुद्धी दुसरीकडे मिळणार नाही. वितृष्णा, तहान शिल्लक राहिलेली नाही. विठाला विठाला. लोक म्हटले महाराजची क्रांती तुमच्या जीवनात घडली ती कशाने घडली? महाराज म्हणले कवतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. भगवंताच्या मंगल नामानं एवढी मोठी क्रांती माझ्या जीवनात केली. काय क्रांती केली ऐका. ज्या मुक्तीसाठी लोक रात्रंदिवस धडपड करतात, महाराज म्हणतात ती मुक्ती आता आमची दाशी झाली. तुका म्हणे मुक्ती, बोला, परनिली नोबरी आता दिवसचारी खेळी मेळी. आपला परमार्थ चालला तो मुक्ती मिळवण्यासाठी चाललेला आहे. बरोबर आहे की नाही? मग आता मुक्ती महाराज म्हणतात आमची दाशी झाली. मला सांगा, बोलत चला, मोकळं बसा, फ्रेश बसा बरं का. जातीचं प्रमाणपत्र मिळवायचं असेल तर कुणाच्या घरी जावं लागतं? सरपंचाच्या घरी, आहे की नाही? मग तो असला मूडवर तर देईल, नसला तर म्हणून परत या. बरोबर आहे. जातीचं प्रमाणपत्र मिळवायला थोडेफार कष्ट आहे. पण बायको सरपंच झाल्यावर टेन्शन आहे का? बोला बोला बोला. बायको सरपंच झाल्यावर काय टेन्शन आहे महाराज? किती सह्या करून घ्या, दुसऱ्याच्या संडाचे पैसे उचलून घ्या. तुमच्या गावच्या सरपंचाचं नाही, आमच्या बी गावच्या नाही, दुसऱ्या गावच्या. लक्षात ठेवा. मला काय सांगायचं, बायको सरपंच झाल्यावर त्या जातीच्या प्रमाणपत्राचं टेन्शन घ्यायची गरज आहे का? नाही. तसं मुक्ती एकदा दाशी झाल्याच्या नंतर टेन्शन घ्यायची काय गरज आहे? बोलत चला बरं का. मला सांगा, पैशाची चिंता सर्वांना आहे. बरोबर आहे? पैशाची चिंता सर्वांना आहे. पण लक्ष्मी ज्याच्या पायाची दाशी झाली त्याला पैशाची चिंता करायची गरज आहे का? पाय लक्ष्मीचे हाती तिशी यावे
काकुलती. आपण ज्या लक्ष्मीच्या मागे पळतो ती लक्ष्मी देवाचे पाय दाबायला मागे पळते. लक्षातून आहे का बरं का? एकदा लक्ष्मीचा आणि भगवान विष्णूचा संवाद सुरू झाला. ऐकताय ना लक्ष्मी? अहो, लक्ष्मीचा आणि भगवान विष्णूचा संवाद सुरू झाला, नवरा बायकोचा संवाद. लक्ष्मी म्हणे, देवा या जगात तुमच्यापेक्षा किंमत मला जास्त आहे. काय म्हणे लक्ष्मी? आणि हे लक्ष्मीच म्हणते असं नाही, आपल्या बी लक्ष्मी हेच म्हणतात, मी आहे म्हणून बरं आहे, नाही ती एखादी पळून गेली असती मग नांदली कोणती असती. तो प्रश्न अजून शिल्लकच आहे. सर्वच बायांचा हा प्रश्न असतो. लक्ष्मी म्हणे, देवा या जगात तुमच्यापेक्षा किंमत मला जास्त आहे. भगवंत म्हणले, लक्ष्मी मला बोलून दाखवू नको, मला सिद्ध करून दाखव की माझ्यापेक्षा तुला किंमत जास्त आहे. लक्ष्मी म्हणे, देवा वेळ प्रसंगी मी तुम्हाला ते सिद्धही करून दाखवेल. आणि ऐका बरं का, एक दिवस एक प्रेत यात्रा चालली होती. लक्ष्मी मातेनं त्या प्रेत यात्रेवर पैशाचा पाऊस पाडायला सुरुवात केली. प्रेत यात्रेवर जसा पैशाचा पाऊस पडत असताना लोकांनी पाहिला. लोकांनी प्रेताला सोडून दिलं आणि पैसे जमा करायला लागले. जरा बोलत चला बरं का. प्रेत यात्रेवर पैशाचा पाऊस पडत असेल तर प्रेताला धरून कोणी राहणार आहे का? बोला बोला बोला. नाही, जाऊ द्या प्रेत यात्रेचं. इथंच जर पैशाचा पाऊस पडायला सुरुवात झाली तर तुम्ही कीर्तन ऐकाल का? तुम्ही ऐकाल का नाही हा नंतरचा भाग आहे. मी करलच का नाही हा पहिला मुद्दा आहे. बरोबर आहे का नाही? मी काय तुकाराम महाराज नाही ना. बरोबर आहे का? लक्षात ठेवा. सर्व माणसं पैशाच्या मागे पळायला लागले. लक्ष्मी म्हणे, देवा ही माझी या जगातली किंमत आहे. मेलेल्या माणसाला सोडून दिलं, लोक पैसे जमा करायला लागले, ही माझी या जगातली किंमत आहे. भगवंत म्हणले, लक्ष्मी तुझी किंमत मला कळाली. लोकांनी प्रेताला सोडलं, पैसे जमा करायला लागले. पण सर्वच माणसं पैसे जमा करायला नाही ग पळाले. सर्वच माणसं पैशाच्या मागे नाही पळाले. लक्ष्मी म्हणे, देवा कोण राहिले? भगवंत म्हणले, जो प्रेत म्हणून पडलेला आहे, जो मरून पडलेला आहे, तो पैसे पाहून उठून बसला नाही, पैशाच्या मागे पळालाही नाही. भगवंत म्हणले, तुला उत्तर मिळालं का देऊ आता? जोपर्यंत मी शरीरात आहे तोपर्यंत तुला कोणीतरी विचारणार आहे. मी शरीरातून निघून गेल्याच्या नंतर तुझी कवडीची सुद्धा किंमत या जगात नाही. आप मर गई डूब गई दुनिया. किती पैसे दिल्यानंतर जीवनाचा एक श्वास विकत घेता येईल बोला. आणि हा रोग कशाचा आहे? श्वासाचाच आहे ना. हा कोरोना कशाचा रोग आहे महाराज? ऑक्सिजनचीच कमतरता म्हणजे श्वासाचाच रोग आहे ना. ऐका बरं का, वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन दवाखान्यात विकत घ्यावा लागतो. आता तरी देवाची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. मला सांगा, पैशाची किंमत आपल्या जवळ आहे, पण लक्ष्मी ज्याच्या पायाची दासी झाला त्याला पैशाची किंमत नाही. तसं महाराज म्हणतात, आपल्या जवळ मुक्तीची किंमत, पण आता ती मुक्ती आमची नवरी झालेली आहे. तू का म्हणे, मुक्ती परनिली नोवरी. आता दिवस चारी खेळीमेळी. चारही दिवस खेळीमेळी याचा अर्थ काय? चारही मुक्ती आम्हाला खेळण्यासाठी सुखकर झाल्या. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्ती चारी साधी येल्या. तसं राहिलेले 4 दिवस म्हणजे चारही मुक्ती आम्हाला खेळण्यासाठी सुखकर झाल्या. याजसाठी केला होता अट्टहास. असा अभंगाचा शब्दशः माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ अर्थ आहे. विठाला विठाला. सज्जनो, प्रत्येक माणसाच्या जीवनातले 2 दिवस महत्वाचे असतात. बोलत चला. एक येण्याचा दिवस आणि दुसरा जाण्याचा दिवस. ज्याला येण्याचा दिवस मिळाला त्याला जाण्याचा दिवस हा निश्चितच मिळत असतो. ज्याचं बारसं झालं त्याचं कधी न कधी तेरसं होणार आहे की नाही? आया हे सो जाएगा राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ गया, कोई बांध गया जंजीर. येत नाही उरो आले अवतार, एरते पामर जीव किती. अवतारांना सुद्धा अवतार कार्य संपून जावं लागलेलं आहे. ऐकताय ना तुम्ही? अवतारांना जावं लागलं, मग अवतावरल्याला वेळ लागणार आहे का? अवतारी पुरुषांना जावं लागलं तर आपण अवतावरची माणसं, आपल्याला जायला किती वेळ लागणार महाराज? उपजली या पिंडा मरण सांगाते. जो जन्माला आला तो मरण सोबत घेऊन आलेला आहे. लक्षात ठेवा बरं का. आपण जन्माला आलो मरण पाठीमागून आला असं होत नाही. आपण ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशीच मरण आपलं ठरलेलं असतं. आपल्या मरणाची काळ, वेळ, तिथी, ठिकाण हे ठरलेलं असतं. याच्यात बदल होत नाही महाराज. लक्षात घ्या बघा. मग जो जन्माला आलेला आहे तो जाणार आहे. एका स्मशानभूमीत असं सुंदर लिहिलेलं होतं बघा. मंजिल तो तेरी यही थी, मंजिल तो तेरी यही थी, गुजर गया वक्त यहाँ आते आते, क्या मिला तुझी इस दुनिया से, अपनों ने ही जला दिया जाते जाते. आपली माणसं आपल्याला जाळायला तयार असतात. एका ट्रकवर मी असं छान वाचलं बघा. आता काही काही ट्रकवर, ट्रॅक्टरवर, टमटमवर पाठीमागून एखादं वाक्य लिहिलेलं असतं. कधी कधी एखादं वाक्य वाचलं तर मनोरंजन होतं,
आणि कधी कधी एखादं वाक्य वाचलं तर त्याच्यातून बोधही मिळतो. मनोरंजनाचा भाग सांगतो. मी गावावरून नाशिकला कीर्तनाला चाललो तेव्हा औरंगाबादला एका रिक्षावर मला वाचायला मिळालं, प्यार कभी झुकता नहीं और हफ्ता कभी चुकता नहीं. म्हणजे हप्ता चुकतच नाही, तो भरावाच लागणार आहे. एका ट्रकवर मी असं छान वाचलं बघा, मौत से किसी की रिश्तेदारी है, मौत से किसी की रिश्तेदारी है, आज मेरी तो कल तेरी बारी है. आज मी गेलो, उद्या तुला जावं लागणार. एक पहा तसा एकाची दहने, सावध त्या गुणे कार्य न होशी किंवा कार्य न व्हा. एक माणूस एका माणसाला स्मशानापर्यंत नेऊन पोहोचवतो, पण त्याला वाटत नाही मला सुद्धा पोहोचवणारं कोणीतरी आहे. चौघाच्या खांद्यावर आपली पालखी जाणार आहे याच्यात शंका नाही. पण येण्याचा दिवस एक महत्त्वाचा मानला जातो आणि जाण्याचा दिवस एक महत्त्वाचा मानला जातो. का? ऐका. कबीरा जब हम पैदा हुए, ज्या दिवशी आपण जन्माला आलो त्या दिवशी रडत आलो का हसत आलो? बोला 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 ना. रडत आलो आहे की नाही? जन्माला आलो तेव्हा रडत आलो. बरं, आपल्या रडण्याचं घरात दुःख असतं का आनंद असतो? आनंद असतो आहे की नाही? आपण रडतो पण घरातले तेव्हा हसत असतात. पण जेव्हा आपण जगातून जातो तेव्हा आपण शांत असतो पण हसणारे रडत असतात. कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसी करनी कर चलो कि हम हसे और जग रोए. जाताने माणसाने असं जावं. म्हणतात ना, रोता रोता तू आया था बंदे, जब भी जाएगा हंसता हंसता जा, तू जो जाए तो सारा जग रोए, काम कुछ ऐसे जग में करता जा. रोता रोता तू आया था बंदे, जब भी जाएगा हंसता हंसता जा, तू जो जाए तो सारा जग रोए, काम कुछ ऐसे जग में करता जा. बघा, ज्या दिवशी रडत आला पण जाताने हसत जा. तू गेल्याच्या नंतर जगाला हेवा वाटला पाहिजे. ऐका, आपली श्रीमंती कोणती आहे माहिती आहे? आपण मेलो ही बातमी ज्याला कळाली त्याच्या डोळ्यातून आपोआप 4 अश्रूच्या धारा याव्या. ही जीवनात कमवलेली श्रीमंती आहे. मग नाही जग रडलं तर निदान आपलं गाव तरी रडावं. एवढं तर चांगलं जगा ना. एक म्हणे गावच रडलं पाहिजे ना. म्हणलं हो, मग चांगलंच करायची काय गरज आहे म्हणे. जिवंतपणे सगळ्याकून पैसे घ्यायचे, न देताच मरून जायचं. नाही गाव रडलं तर मला म्हणा, हे बी रडवणच आहे ना. हे बघा, जेवढा राम प्रसिद्ध आहे तेवढा रावणही प्रसिद्ध आहे. जेवढा कृष्ण प्रसिद्ध आहे तेवढा कंसही प्रसिद्ध आहे. बळीराम महाराज जेवढा गोकर्ण प्रसिद्ध आहे तेवढं धुंदुकारी सुद्धा प्रसिद्ध आहे. ऐका बरं, जेवढं शिवाजी महाराज प्रसिद्ध आहे तेवढा औरंगजेब बी प्रसिद्ध आहे. जेवढे ज्ञानेश्वर महाराज प्रसिद्ध आहे तेवढे विसोबा खेचर बी प्रसिद्ध आहे. जेवढे तुकाराम महाराज प्रसिद्ध आहे तेवढे रामेश्वर भट्ट सुद्धा प्रसिद्ध आहे. प्रसिद्धी दोन्हीकडे आहे ना महाराज. पण गोकर्ण पंडितो ज्ञानी धुंदुकारी महाखला. गोकर्ण पंडित आहे म्हणून त्याचं नाव आहे आणि धुंदुकारी खळ आहे म्हणून त्याचं नाव आहे. ऐकता ना तुम्ही? नाव दोन्हीकडे मिळतं बघा. ज्यानं प्रयत्न करून गावात सप्ताह उभा केला लोक त्याचंही नाव घेतात, आणि ज्यानं बंद पाडला, बोला 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 बोला, त्याचं बी घेतातच ना. नाव दोन्हीकडे मिळतं पण याला किंमत नाही. महाराज म्हणतात, तुका म्हणे जियावे सत्कीर्तीने बरवे. नुसत्या नावाला किंमत नाही हो. कीर्ती मागे शिल्लक राहिली पाहिजे, पण कशी राहिली पाहिजे? नुसती कीर्ती शिल्लक नाही राहिली पाहिजे. महाराज म्हणतात, तुका म्हणे एका, तुका म्हणे एका मरणीची सरे, तुका म्हणे एका मरणीची सरे, तुका म्हणे मरणीची सरे, तुका म्हणे एका मरणीची सरे, उत्तमती उरे कीर्ती मागे, उत्तमती उरे कीर्ती मागे.
सरे आणि उरे काय उत्तमची उरे कीर्ती मागे. नुसतं कीर्ती उरे नाही हा, उत्तम शब्द लावलेला आहे की नाही. म्हणून नाव तर दोन्हीकडे मिळणारच आहे, पण उत्तम कीर्ती असली पाहिजे आहे की नाही. बंडा तात्यानं वारी होण्यासाठी प्रयत्न केले आणि प्रशासनानं न होऊ देण्याचे प्रयत्न केले. नाव दोघांचंही झालं, पण उत्तमाची उरे कीर्ती मागे. लक्षात ठेवा मला काय सांगायचं. म्हणून जाव तर सगळ्यांनाच लागणार आहे, बरोबर आहे का नाही. पण उत्तम मरण सुद्धा उत्तम यावं आणि कीर्ती सुद्धा उत्तम मिळावी, याच्यासाठी माणसाला जाण्याचा दिवस मिळालेला आहे. मग जाणं कुणासारखं असावं. लक्ष द्या. एकीकडे धृतराष्ट्राचं जाणं बघा आणि एकीकडे तुकोबारायांचं जाणं बघा. एकीकडे धृतराष्ट्राच्या जाण्याचा विचार करा आणि एकीकडे तुकोबारायांचा जाण्याचा विचार करा. मग तुम्ही ठरवा आपलं जाणं धृतराष्ट्रासारखं असावं का तुकाराम महाराजासारखं असावं. विठाला विठाला. भारताचा लक्ष द्या बरं का. भारताचा एका काळचा सम्राट असणारा धृतराष्ट्र, मुलं 100, चक्रवर्ती राज्य, इशाऱ्यानं चालणारा कारभार, एवढा भाग्यवान होता धृतराष्ट्र. ऐका बरं. संजयाच्या मुखातून 700 श्लोकाची गीता ज्याला घरी बसल्या बसल्या ऐकायला मिळाली, एवढा भाग्यवान धृतराष्ट्र. पण ऐका, 700 श्लोक ऐकून जीवनात थोडा सुद्धा बदल झाला नाही, तो दुर्भागी सुद्धा धृतराष्ट्र. काही माणसं कीर्तन ऐकतात, हरिपाठ करतात, काकडा करतात, वारी करतात, पण बदलत नाही. आपण एखाद्याच्या कपाळाला गंध बघावं, आपल्याला वाटतं सज्जन माणूस आहे, आपण त्याच्या बायकोला म्हणावं, बाई तुम्ही भाग्यवान आहात का बाबा, तुमचे मालक बघा ना किती सुंदर गंध लावतात. ती बाई म्हणते, महाराज तुम्ही त्याच्या गंधावर जाऊच नका. ते रोज कीर्तनाला गेले की नवीन चपलाचा जोड घरी घेऊन येतात. तुम्ही त्याच्या गंधाकडे काय पाहता. त्यानं दुसऱ्याच्या संडासात उभं राहून फुटू काढला आणि सरकारचे 12,000 रुपये उचलून घरी आणले. काय फायदा. एकटा सरपंच गाव बदलू शकत नाही, एकटा आमदार तालुका बदलू शकत नाही आणि एकटा पंतप्रधान देश बदलू शकत नाही. हा देश बदलावा असं वाटत असेल तर प्रत्येकाची जबाबदारी आहे. आज लोकांच्या इमानदारीचा जर विचार केला ना महाराज, लोक एवढे इमानदार आहे, एवढे इमानदार आहे, एवढे इमानदार आहे. इथं पानपोईवरचा ग्लास सुद्धा साखळीने बांधून ठेवावा लागतो, एवढे इमानदार लोक आहे. मंदिराच्या बाहेर सूचना लिहावं लागतात, पादत्राणे बाहेर काढा, हे आपण सुज्ञ असल्याची पावती आहे. आज विचार केला का. बघा तुम्ही, बँकेवाला पेन बांधून ठेवतो, मेडिकलवाला कात्री बांधून ठेवतो, पानपोईवाला ग्लास बांधून ठेवतो, पोरी तोंडाला बांधून ठेवतात, बाया नवऱ्याला बांधून ठेवतात. कोणीच कोणाला मोकळं सोडायला तयार नाही. विठाला विठाला. लक्षात ठेवा, माणसं बदलत नाही. बदललं पाहिजे बरं का. लक्षात ठेवा, बदललं पाहिजे. धृतराष्ट्राच्या जीवनात बदल नाही. महाराज महाभारताचा नायक भीम होता. हस्तिनापुराचं राज्य पांडवाला मिळालं. आपल्या सगळ्यांना इतिहास माहिती आहे. हस्तिनापुराचं राज्य पांडवाला मिळालं आणि पांडवांनी धृतराष्ट्राला आपल्या घरी आणलं आणि धृतराष्ट्राची सेवा करायला लागली. पण ऐका, धृतराष्ट्राला खरा त्रास दिला तो भीमानं. भीमाच्या अंगात ताकद खूप होती आणि काम नव्हतं. ताकद असली आणि काम नसलं की माणसाला त्रास द्यायचं सुचता. आणि भीमानं धृतराष्ट्र जेवाय बसला का भीमानं गदा घेऊन जायचं आणि म्हणायचं, आंधळ्या शेवटी आमच्याच तुकड्यावर तुला जगावं लागलं. बरोबर का. हे बोलणं भारताच्या सम्राटाला शेवटच्या क्षणाला खावं लागतंय. हा महाराज, भीमात ताकद होती पण बोलण्याचं तारतम्य नव्हतं. बघा, जे जाड माणसं असतात सहसा बरं का, सगळेच म्हणत नाही मी असं, त्यांची बुद्धी थोडीफार कमी चालते. हा लक्षात ठेवा. का, मेंटली त्रास नसल्या की शरीराची वाढ होत असते. विठाला विठाला. भीमात ताकद होती पण बोलायचं तारतम्य नव्हतं. भीमाने सांगितलं, आंधळ्या शेवटी आमच्याच तुकड्यावर तुला जगावं लागायला. तुझ्या 100 पोराला मी एकट्याने मारलंय. आणि ऐक, तुझ्या अन्न खातो ना, या अन्नाचा घास तुझ्या पोराच्या रक्ताच्या थेंबातून बनलेला आहे. बघ तुला जेवायचं का नाही जेवायचं. आपल्या पोराच्या रक्ताचा घास ताटात आहे असं बापाला कळलं, बाप जेवल का. बोला 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 ना. नाही, या बोलण्याला धृतराष्ट्र कंटाळा. बरं, नेमकं जेवता वेळेसच भीमा असं बोलायचं बरं का. काही माणसं जेवू घालतात पण बोलून नाश करतात. काही माणसं आम्हाला जेवायला नेतात, महाराज जेवायचाला, आणि घरी गेल्यावर बायकोला म्हणतात, ए वाढ वाढ महाराजाला, अजून अर्धी वाढ त्याईल, पुन्हा भेटत नसताय वाढ. मग तू एवढा हलकट समजला का. अशाच्या घरी जेवावं का महाराज. नाही. बघा, आवत ही हर्षे नाही नैनन नाही स्नेह, तुलसी तहान जाइये जहा कांचन बरसे मेह. ऐका बरं का. सोन्याचा जरी पाऊस एखाद्याच्या घरी पडत असेल आणि त्या घरात गेल्यावर आपण गेल्यावर आनंद होत नसेल तर आपण तिथं जाऊ नये. तुका म्हणे जया संकोच दर्शने तया ठाया जाणे अनुचित. महाराज म्हणतात, फाटक्या कपड्यात राहा पण स्वाभिमानी राहा. जो बूंद से गई वो हौद से नहीं आती है.
लक्षात ठेवा, एक वाक्य बोलतो कळलं तर बघा, जमीर बेचकर आमिर होने से गरीब रहना कभी भी अच्छा आहे. कळलं का माझं बोलणं? जाणकार लोकांना कळेल, बाकीच्या परसाद घेतल्या शोधावू नका. विठाला विठाला. इज्जत इकून श्रीमंत होण्यापेक्षा गरीब राहणं परवडलं. गावात काही काही माणसं गरीब असतात, पण कुणाचा वाद झाला की त्याला बोलवा येतंय, त्यांना बोलवा आणि तो म्हणन ती पूर्व दिशा आहे की नाही. काही काही माणसं फाटक्या कपड्यात असतात पण स्वाभिमानी असतात महाराज, आहे का. आणि लक्षात ठेवा, काही सियाराम सफारीचा ड्रेस घालून आलेला असतात पण त्याला कुत्र विचारत नाही का. लोकांना माहिती आहे याच्या अंगावर ड्रेस भारी आहे, पण यानं टेलरची उधारी बुडवलेली आहे. कोवा दरिद्रो ही विशाल तृष्णा. लक्षात ठेवा, म्हणून स्वाभिमानी राहा. या बोलण्याला धृतराष्ट्र कंटाळला. बोलणं जमत नाही, बघ ऐकते ना माया हो, बोलणं भीमाला जमत नाही, या बोलण्याला धृतराष्ट्र कंटाळला. बघा मी आजारी पडलो ना, आमच्या गल्लीतल्या बाया मला भेटायला म्हणे, महाराज काय झालं? म्हणलं ताप आला. प्रत्येकीनं MBBS MD झाल्यासारखं मला चेक केलं. इथं हात लावायच्या, इथं हात लावायच्या. एकीनं म्हणायचं मा इस्त्यावानी तापले, दुसरी म्हणायची 100च्या पुढं वाटतंय, तिसरी म्हणे अंगाला हात सुद्या लावू दे ना. म्हणलं लावू नको, लांब उभी राह. एक बिचारी लांबच उभी राहिली. म्हणे महाराज काय झालं? म्हणलं ताप आला. ताप पण सांगून सांगून मनच ताप यायला लागला. किती वेळ सांगू? म्हणे येऊ जा ताप आला तर, पण याच तापामुळं काल आमचा पाहुणा मेला. तिला म्हणलं उठ होय घराच्या बाहेर, 5 रुपयाचा पार्लेजी घेऊन आली मी, जगला असं तर बोल ना. आता कुणाला खाऊ घालती हे बिस्किट? बोलणं कळत नाही. म्हणून माऊलीनं ते सुद्धा सांगितलं, साचा निमवाळ मी तुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. बोलायचं कसं? बोले ऐसा बोले जेने बोले विठ्ठल डोले. महाराज म्हणतात बोलताना असं बोला की आपण बोलल्याच्या नंतर लोकांनी खेटर झाले पाहिजे. असं का? नाही नाही नाही, आपण बोलल्याच्या नंतर जगाचा मालक सुद्धा डोलला पाहिजे, असं बोलणं माणसाचं असावं. विठाला विठाला. या बोलण्याला धृतराष्ट्र कंटाळला. रात्रीच्या टायमाला वनात गेला. ऐका, ज्या वनात धृतराष्ट्र गेला त्या वनाला आपोआप आग लागली आणि डोळ्यानं आंधळा असणारा धृतराष्ट्र आगीपासून बचावासाठी पळायचा आणि आगीतच जाऊन पडायचा. चटके लागून 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 ज्याचा शेवट झाला तो भारताचा सम्राट. चटके लागून ज्याला मरावं लागलं तो चक्रवर्ती राजा. चटके लागून ज्याचा शेवट झाला तो 100 पोरांचा बाप. माऊली म्हणतात, जयाचे आहिक धड नाही तयाचे परत्र पुसशी. मरणाच्या अगोदर एवढ्या भयानक यातना धृतराष्ट्राला सहन कराव्या लागल्या. ऐका बरं, हे भारताच्या सम्राटाचा शेवट आहे. आपल्याला 100 पोरही नाही, आपण चक्रवर्ती राजेही नाही. 2 पोरावाल्यानं उड्या हाणून काय फायदा आहे महाराज? 100 पोराच्या बापाची ही अवस्था झाली शेवट. म्हणून घमंड कशाचा करू नका, कशाचीच घमेंड नसावी, ना सत्तेची, ना स्वरूपाची, ना विद्वतेची, ना कलेची. आहे की काही काही महाराजांना आमच्या घमेंड. मी फार सुंदर कीर्तन करतो. अरे देवाने एक वायर कट केली तर रस्त्याने रिकाम्या बिसलऱ्या गोळा करत फिरशील. कुणाला वाटतं मी सुंदर दिसतो, उद्या गाडी स्लिप झाली तर थोबाडाचा नक्षा बदलून जाईल. कुणाला वाटतं माझ्यात ताकद आहे, उद्या अर्धांग वायू झाला तर बशी सुद्धा धरता येणार नाही. हे जाणून जीवनाची वाटचाल असावी. कोण दिवस येईल कैसा कोण जाणतो. उद्याचा दिवस आपल्यासाठी कसा आहे माहिती नाही. तुम्ही शेतकरी आहात ना, पहिले तोंडाला कोणाच्या लावायचे? बैलाच्या. त्याला मुचक का मुस्क मुंगस काहीतरी म्हणायचे. आता माणसाला लावा लागायला लागली. देव म्हणतात तुम्ही तोंड दाखवायच्या लायकीचे राहिले नाही, दाखवून घ्या. विठाला विठाला. आता ट्रकवाले इथं लक्झरीवाले बघा, पहिल्यांदा लक्झरीच्या मागे लिहिलेले असायचं सुरक्षित अंतर ठेवा. आता माणसाच्या पाठीवर लिहायची वेळ आली, सुरक्षित अंतर ठेवा, सोशल डिस्टन्स. आहे की नाही? ही वेळ, उद्याचा दिवस कसा निघेल हे आपल्याला माहिती नाही. लक्षात घ्या, हे भारताच्या सम्राटाचं जाणं आहे. एवढंच लक्षात ठेवा, भारताच्या सम्राटाला कसं मरावं लागलं? आगीत जळून. चटके लागून ज्याचा अंत झाला तो भारताचा सम्राट. या उलट तुकाराम महाराजांचं जीवन बघा. तुकाराम महाराज भारताचे सम्राट नव्हते, चक्रवर्ती राजे नव्हते. तुकाराम महाराजाला 100 पोरही नव्हते. ऐका, 42 वर्ष तुकाराम महाराज समाजात राहिले, पण 42 वर्ष तुकाराम महाराजांना फक्त समाजाचा त्रास भोगला. किती त्रास तुकाराम महाराजाला? ऐका, मंबाजी गोसाव्यानं तुकाराम महाराजाला काठीने मारलं. आणि आत्ताच्या बी संतावर तीच वेळ येते ना महाराज. बदल काय तेव्हाची ना आत्ताची? चला बोला. आता 100 पोलीस 10 वारकऱ्यांना अडवायलाच आहेत ना. तेव्हाच्या ना आत्ताच्या परिस्थितीत फरक कोणता आहे? लक्षात ठेवा बरं का. मंबाजी गोसाव्यानं काठीने मारलं.
पण ज्यानं काठीने मारलं त्याचे हातपाय दाबायला तुकाराम महाराज संध्याकाळी त्याच्या घरी जातात आणि लोक ह्या अपेक्षा आमच्याकडून ठेवतात. नाही कळलं का तुम्हाला? आम्ही घरी येऊ पण हातपाय दाबाय नाही, गळा दाबाय. आम्ही काय तुकाराम महाराज थोडेच. तुकाराम महाराज हातपाय दाबायला त्याच्या घरी जातात. तुकाराम महाराजापेक्षा 1% सुद्धा त्रास आज आपल्याला नाही. आपल्याला देऊन देऊन पवन महाराज लोक किती त्रास देतात, 1000चा नाही तर 2000चा. याच्यापेक्षा आपल्याला त्रासच कोणता मोठा आहे. विठाला विठाला. तुकाराम महाराजाला एवढा त्रास, म्हणतात ना किती त्रास. गोपाला पाटील गावीचे लोक, गोपाला पाटील गावीचे लोक, आता मज भीक कोण घाली, आता मज भीक कोण घाली, आता मज भीक कोण घाली, आता मज भीक कोण घाली. काय खावे आता कोणीकडे जावे, काय खावे आम्ही कोणीकडे जावे. महाराज म्हणतात गावच्या पाटलांनी रागराग केला. ऐका बरं, काय खावे आम्ही कुणीकडे जावे. गावातल्या माणसाने रागराग केल्याच्या नंतर काय खावं हे की नाही. लक्षात ठेवा, आता तेवढी प्रथा राहिली नाही. पूर्वी एखादा माणूस चुकला की त्याला वाळीत टाकायचे बघा. त्याला कोणी कामाला सांगायचं नाही, दुकानावर त्याला सामान द्यायचं नाही. असं झाल्याच्या नंतर काय खावं कुणीकडे जावं. तुकाराम महाराज म्हणतात तीच परिस्थिती आमच्या जीवनात आहे. एवढा रागराग तुकाराम महाराजांचा लोकांनी केला. ऐका बरं लक्ष देऊन. तुकाराम महाराजाला एवढा त्रास लोकांनी दिला. या त्रासाला एक दिवस महाराज कंटाळले. बघा बरं का, कधी ना कधी कोणत्या ना कोणत्याला त्रासाला माणूस कंटाळतो. आता आहे का मास्क कोणाच्या तोंडाला? हा नाही, कंटाळले लोक. आता पहिल्यांदा ते कोरोना गेला, आता कोणता डेल्टा आला, उद्या कोणता उलटा येईल, परवा त्याचा चुलता येईल. आता कंटाळले ना लोक महाराज. कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या त्रासाला माणूस कंटाळत असतो. लक्ष देऊन ऐका बरं का. महाराज म्हणले आम्हाला कंटाळाला. माय हो, ऐकताय ना तुम्ही? ऐकताय ना? माना हलवा बरं. ऐकताय ना? हां, हे बघा, एखाद्या मुलीला सारखा सासरचा त्रास झाल्याच्या नंतर आठवण कुठली येते? माहेराची आठवण येते. तसं महाराजांना सुद्धा त्यांच्या माहेराची आठवण आली. आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोपया संता हाती आला. एखाद्या मुलीला सारखा सासरचा त्रास झाला की तिला माहेराची आठवण येते. माहेराचं कोणी भेटलं की ती एवढीच विनंती करते, काय माझ्या वडिलाला जाऊन सांगा आता हा त्रास मला सहन होत नाही, या त्रासातून मला सोडवा आणि मला माहेराला आता सोडवा, मला माझ्या माहेराला घेऊन चला. म्हणून तुकाराम महाराजांना साधू संताकडे विनंती केली. कोणती? ऐका. तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. तुका मने मजा ठवा, मूळ लवकरी पाठवा, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. अनाथ अपराधी पतित आगळा, परिपाया वेगळा नका करू. महाराज म्हणताय मी अनाथ आहे, अपराधी आहे, तुमच्या पायापासून मला वेगळं करू नका. पंचमवेद गाथा लिहिला ते स्वतःला अनाथ अपराधी म्हणतात. लक्ष द्या. आणि ज्यानं गाथ्यातले 2 अभंग पाठ केले ते टाळ फेकून आणाय जोर करत. किती फरक आहे. तुकाराम महाराज म्हणले मी अनाथ आहे, अपराधी आहे, पण तुमच्या पायापासून मला वेगळं करू नका. लक्ष देऊन ऐका. भगवंतापर्यंत निरोप पोहोचवला. आणि ऐकताय ना, जगाचा मालक तुकोबारायांना घ्यायला आला. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोडकी. एकीकडे धृतराष्ट्राचा शेवट आपण पाहिला कसा, आगीत जळून चटके लागून. आणि इकडं तुकाराम महाराजाला जगाचा मालक घ्यायला आला. भगवंत म्हणले चला मी तुम्हाला घ्यायला आलो. तुकाराम महाराज म्हणले देवा मी एकटा येणार नाही, मग माझ्याबरोबर कुणाला यायचं मला एकदा जाऊन विचारू द्या. आणि मग गावात आली. चला माझ्याबरोबर वैकुंठाला, मला भगवंत घ्यायला आले. ऐका बरं, असं तुकाराम महाराज म्हणल्याच्या नंतर गावातले लोक तुकाराम महाराजाला पागल म्हणत होते, पागल.
आणि भजन करणाऱ्याला लोक पागलच म्हणतात आहे की नाही. आम्ही एखाद्या घरी गेलो की ती बाई म्हणते महाराज आमच्या आत्याला देव आवडत नाही, मामाला देव आवडत नाही, माझ्या नवऱ्याला देव आवडत नाही, पण आमचं पोरगं मंदिराशिवाय राहतच नाही. कसं काय पागल जन्माला आलं काय माहिती. आमच्या कुळी नव्हते ऐसे हे चिपिशे जन्मले किंवा निवडले. आणि भजन करणाऱ्याला लोक पागलच म्हणतात. लोक कुणाला पागल म्हणतील सांगता येत नाही महाराज, लक्षात ठेवा आहे की नाही. कुणालाही लोक काय बोलतील हे सांगता येत नाही. विठाला विठाला एका गावातून मला कीर्तनासाठी फोन आला. म्हणे महाराज तुमची तारीख पाहिजे. म्हणलं कधी. म्हणे या तारखेला सुरुवात, या तारखेला शेवट. पहिला फोन तुम्हाला केला, एखादा दिवस बघा. मी डायरी पाहिली, माझ्याकडे तारीख शिल्लक नव्हती. म्हणलं दादा माझ्याकडे काही तारीख शिल्लक नाही. नाही म्हणे एखादा दिवस तुम्हाला ॲडजस्ट करावं लागेल, गावाचं प्रेम आहे तुमच्यावर. म्हणलं आता शिल्लक नसल्यावर काय करू. नाही म्हणे तुम्ही जर आले नाही तर आम्हाला सप्ताहच करायचा नाही. म्हणलं काय प्रेम असावं लोकांचं. म्हणलं करा नाही तर नाही करा, तो तुमचा प्रश्न आहे. आणि ते बैठकीतून फोन लावला, त्याला बंद करायचं ध्यान नाही. त्याच्याजवळ बसलेलं फोन लावणाराला म्हणे काय म्हणले रे महाराज. फोन लावणार म्हणे नाही म्हणतात बा. त्याच्या शेजारचं म्हणे लाव दुसऱ्याला फोन, त्याचा बाप दुसरा. आजी परिस्थिती आहे. लोक तोंडावर एक बोलतात, माघारी तोंडावर म्हणतात महाराज काय सुंदर कीर्तन करतात, आणि माघारी मूर्ख आहे रे, त्याला अक्कल नाही. आजी परिस्थिती आहे बघा. तुकाराम महाराजाला लोक पागल म्हणले. मग आपल्याला एवढं म्हटले म्हणजे काही विशेष नाही, बरोबर. आपण काही तुकाराम महाराज एवढे चांगले बी नाही. विठाला विठाला तुकाराम महाराजाला लोक पागल म्हणले, लक्षात ठेवा बरं का. मग महाराजाला लोक पागल म्हणले. कोणी शब्दावर विश्वास ठेवला नाही, कोणी तुकाराम महाराजाच्या शब्दावर विश्वास ठेवला नाही. शेवटी तुकाराम महाराज घरी येतात आणि बायकोला म्हणतात जिजे अगं तू तरी चल माझ्या बरोबर वैकुंठाला, तू तरी ठेव माझ्यावर विश्वास. सोनू तू हा माझ्यावर भरोसा नाही का, तू तरी माझ्यावर विश्वास ठेव. ऐका बरं का, कदाचित गाव विश्वास ठेवल पण बायको ठेवलच का नाही शंका आहे, बरोबर आहे ना महाराज. गाव विश्वास ठेवल कदाचित, गावना पाटील गाव भ्याय पण घरनं बाई अंगठात आहे म्हणतात. गावच्या पाटलाला गाव भेल पण बायको भेट नसते. तुम्ही किती मोठ्या मिशा ठेवा, घराच्या बाहेर पडताना आशा पिळायच्या, घरी येताना आशा पिळायच्या. शेंडे दाबूनच घरी यायचं महाराज. किती सुंदर पखवाज वाजून जाऊन घरी गेल्यावर बायकोला म्हणावं आज असा पखवाज वाजवला, तिने एवढंच करायचं. हवाच जाती माणसाची, काहीच बोलायची इच्छा शिल्लक राहत नाही. बिना औषधाचा रोग बरा होतो बघा. आणि ज्याची त्याची बायको ज्याला ज्या भाषेत कळेल त्या भाषेत समजून सांगते. शिक्षकाची बायको म्हणते मला शिकू नका, पखवाजाची बायको म्हणते थापा मारू नका, वारकाची बायको म्हणते तू मा केसान गळा कापला, महाराजाची काय म्हणते न सांगितलेलंच बरं हा दाखली मोठा वारा. बायला का कौतुक आहे का महाराज, अजिबात नाही बघा. एकानं अशी बारीक कटिंग केली आणि बायकोला कौतुकानं म्हणे अगं आज कटिंग बारीक केल्यामुळं मी जरा तरुणच दिसायलो नाही का. बायको म्हणे चप्पी करून यायची ना, मग बाळा त्यातलेच दिसले असतात. तिला काय कौतुक आहे महाराज, लक्षात ठेवा. जिजाबाई म्हणे हे बघा तुमच्या काळात तर कधी दूध तूप खायला भेटलं नाही, कालच भावानं व्यालेली म्हैस आणून घातली, आताशी कुठं सुखाचे दिवस सुरू झाले. तुम्हाला जायचं वैकुंठाला तर जा, जेवढ्या दिवस करमलं तेवढ्या दिवस राहा, नाही करमलं की तुम्ही बी माघारी या. वैकुंठ शब्दाचा अर्थ पत्नीला सुद्धा न कळावा एवढं विलक्षण जीवन तुकाराम महाराजांनी अनुभवलं. तुकाराम महाराज म्हणले ठीक आहे नका येऊ माझ्या बरोबर वैकुंठाला. अरे पण मला वाट लावायसाठी गोपाळपुऱ्यापर्यंत तर चला. मग देहू आणि परिसरातले लोक महाराजाला वाट लावायला गोपाळपुऱ्यापर्यंत येतात. मग आल्यानंतर महाराज या जगातल्या लोकाला, देहू परिसरातल्या लोकाला सांगतात बाबाओ ज्यांच्यापर्यंत मला जाऊन पोहोचता आलं नाही त्या सर्वांना सांगा तुकाराम महाराजांना तुमची आठवणी केली. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. मी जातो तुम्ही कृपा असू द्यावी. बोला तुकाराम महाराजावर कृपा केली होती का त्रास दिला होता? त्रासाला सुद्धा तुकाराम महाराज कृपा म्हणतात का? अरे तुम्ही त्रास दिला म्हणून भजनाला वेळ मला जास्त मिळाला. विठ्ठला विठ्ठला सर्वांना सांगा तुमची कृपा अशीच आमच्यावर असू द्या का. आपकार्यावर सुद्धा उपकार करणं हा संताचा स्वभाव आहे. म्हणून महाराज म्हणले आता आम्ही जातो पण तुमची कृपा अशीच आमच्यावर असू द्या. आणि आता कृपा असू द्यावी. महाराज म्हणले आजपर्यंत मी तुमच्या गावात होतो,
लोक म्हटले महाराज तुमचा जन्म इथं झाला, तुम्ही लहानाचे मोठे इथं झालात, तुमचं गाव दुसरं आहे कोणतं? महाराज म्हणले आम्ही वैकुंठवासी. बोला आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वरताया. झाडू संताचे मार्ग आड राणी भरले जग. अरे उद्धराया आलो दीन जना बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळबळा म्हणून या. अरे तुम्ही बुडता हे आम्हाला पाहवलं नाही म्हणून आमचं गाव सोडून आम्ही या ठिकाणी आलो. पण आता आम्ही आमच्या गावाला जाणार आहे. पण आमची आठवण म्हणून, माझी आठवण म्हणून मी गाथा तुमच्यासाठी ठेवला. तो गाथा वाचून आपला माथा जाग्यावर आणा एवढी विनंती आहे. म्हणून महाराज म्हणले आता जाणार आहे पण पुन्हा येणार नाही. आता नाही येणे जाणे सहज बोलणे खुंटले. आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा. आमुचा राम राम घ्यावा. आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा. ऐका भगवंताच्या विमानामध्ये तुकोबाराय बसतात. लक्ष देऊन ऐका. मृत्यूच्या डोक्यावर पाय देऊन सदेह वैकुंठ गमन तुकोबाराय करतात आणि मग जगाला सांगतात बाबा हो भारताच्या सम्राटाचा शेवट तुम्ही पाहिला. आगीत जळून चटके लागून भारताच्या सम्राटाचा शेवट झाला. 42 वर्ष जगाचा त्रास सहन केला पण शेवटच्या क्षणाला जगाचा मालक मला या ठिकाणी येऊन घेऊन गेला. याच्यासाठीच मी भक्ती केली, याच्यासाठी मी साधना केली आणि याच्यासाठीच मी अट्टहास केला. म्हणून जगाचा मालक मला घ्यायला आला. जगाच्या मालकाची माझी भेट झाली. त्या दिवशी माझा शेवट गोड झाला. या अभंगाच्या पहिल्या चरणात याजसाठी केला होता अट्टहास, 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 याजसाठी केला याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला
याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस किंवा दिवस गोड व्हावा. ऐका, भारताच्या सम्राटाचा शेवट झाला आगीत जळून, बरोबर आहे. आणि तुकाराम महाराजाचा शेवट झाला जगाचा मालक आला आणि तुकोबारायांना घेऊन गेला. म्हणजे ज्या दिवशी जगाचा मालक मला भेटला त्या दिवशी माझा शेवट गोड झाला. ऐका, पुन्हा एकदा ऐका, मरण हा शेवट नाही. मरण हा शेवट नाही. जगाचा मालक आपल्याला ज्या दिवशी भेटेल, महाराज म्हणतात त्या दिवशी माझा शेवट गोड झाला. म्हणून महाराज म्हणतात शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. रखुमाईचा वर म्हणजे पांडुरंग मला ज्या दिवशी भेटला त्या दिवशी माझा शेवट गोड झाला. आणि पांडुरंग भेटल्यामुळं आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. मरण डोळ्यानं पाहणं कसं काय? माझं अज्ञान रूपी मरण मी माझ्या डोळ्यानं पाहिलं आणि ज्ञानरूपी परमात्मा मला भेटला. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. मरण माझे मरोनी गेले, मज केले आमर. तुका म्हणे येणे जाणे नाही आता, राहिलो अनंताची ये पायी. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस किंवा दिवस गोड व्हावा. जगाचा मालक भेटला आणि त्या दिवशी माझा शेवट गोड झाला. मग ज्या दिवशी आपल्याला जगाचा मालक भेटल तेव्हा आपला शेवट गोड होईना. म्हणून जगाचा मालक भेटण्यासाठी काय करावं लागतं? रात्रंदिवस त्याचं भजन करावं लागतं. मग ज्या क्षणी आपला मृत्यू येईल त्या क्षणी आपल्या मुखातून जर देवाचं नाव आलं की समजावं शेवटचा दिवस गोड व्हावा. लक्ष ठेवून आहे का बरं का? भगवंताचं नाम मुखामध्ये असावं, मग माणसाचे देह यात्रा संपावी. त्या दिवशी माणसाचा शेवट गोड होईल. आणि शेवट गोड झाल्यामुळं महाराज म्हणतात मी आता निश्चिंत झालो. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची या. कशामुळं? कवतुक वाटे झाली या वेचाचे, नाममंगळाचे तेने गुणे. काय कौतुक? तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवस जारी खेळी मेळी. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची या. जरा लक्ष द्या 2 मिनिटं, पूर्ण अभंगाचा अर्थ तुम्हाला सांगतो, जरा लक्ष द्या. याजसाठी केला होता, बोला बोला बोला, अट्टहास. कशासाठी अट्टहास केला? पुढं ऐका. याजसाठी केला होता अट्टहास. कशासाठी? शेवटचा दिवस गोड व्हावा याजसाठी केला होता अट्टहास. आता निश्चिंतीने पावलो विसावा, याजसाठी केला होता अट्टहास. खुंटलिया धावा तृष्णेची या, याजसाठी केला होता अट्टहास. कवतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे ते निगुणे, याजसाठी केला होता अट्टहास. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवस चारी खेडी मेळी, याजसाठी केला होता अट्टहास. मुक्ती बरोबर माझं लग्न लागावं म्हणून अट्टहास केला. आणि मुक्ती बरोबर लग्न लागल्यामुळं शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवट गोड व्हावा कशासाठी? ऐका. आता निश्चिंतीने पावलो विसावा, शेवटचा दिवस गोड व्हावा. माणूस निश्चिंत झाला की समजायचं शेवट गोड झाला. खुंटलिया धावा तृष्णेची या, शेवटचा दिवस गोड व्हावा. कवतुक वाटे झाली या वेचाचे, शेवटचा दिवस गोड व्हावा. नाममंगळाचे तेने गुणे, शेवटचा दिवस गोड व्हावा. भगवंताचं नाम मुखात असावं, शेवट गोड आहे. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, मुक्ती बरोबर लग्न लागलं, शेवटचा दिवस गोड व्हावा. चारही मुक्ती खेळण्यासाठी सुखकर झाल्या, आता दिवस चारी खेळी मेळी, शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची या. विठोबा रखुमा याजसाठी केला होता अट्टहास. मध्ये विठ्ठल विठ्ठल कशासाठी असतं? तुम्ही म्हणावं म्हणून. याजसाठी केला होता अट्टहास. भजन म्हणलं पाहिजे ना, आहे की नाही? एक पोरग म्हणे विठ्ठल विठ्ठल. महाराज लोक काऊन म्हणतात? ते पुढचं आठवलं नाही की मध्यात विठ्ठल विठ्ठल म्हणतात, असं नाही बरं. आपल्याला सुद्धा भजन व्हावं म्हणून विठ्ठल विठ्ठल आहे. लक्षात ठेवा, मी सांगेल तुम्हाला. आता कीर्तन झाल्यावर जेवण आहे का? बोला ना. आहे. बरं, आता जेवल्यावर संध्याकाळी जेवायचं काम नाही का? आहे आहे आहे. उद्या सकाळी आहे.
जेवणारच आहे का नाही? ऐका, शरीर के लिए जैसा भोजन आवश्यक है, आत्मा के लिए वैसा भजन आवश्यक है. शरीर चालण्यासाठी जसं जेवण गरजेचं आहे तसं आत्मसुखासाठी भजन गरजेचं आहे. म्हणून भजनाची गोडी लागणं गरजेचे आहे. म्हणून चांगलं भजन केलं. धन्यवाद. अभंगाचा अर्थ धावत्या वेगात मी तुमच्या समोर मांडला. प्रस्तावना मोठी होती पण प्रस्तावनेतच अर्थ लपलेला होता, लक्षात ठेवा. म्हणून महाराज म्हणतात, याच्यासाठी केला होता टहास, शेवटचा दिस किंवा दिवस गोड व्हावा. आज या होळकर परिवाराच्या विनंतीला मान देऊ. हा कीर्तनाचा बऱ्याच दिवसानंतर योग आला. आता खूप महिन्याचा गॅप पडल्याच्या नंतर हा कीर्तनाचा योग या ठिकाणी आलेला आहे. कशामुळं गॅप पडला, कशामुळं भजन कीर्तन बंद झाला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नाही? कोरोनामुळं आहे की नाही? आता ह्या चायनावरून हा रोग आला बघा, चीनवरून. या चायनाच्या सगळ्या गोष्टी डुप्लिकेट आहे. चायना मॉडेल म्हणजे चाललं तर चाललं पण बंद पडतं आहे की नाही? पण हा रोगच कसा ओरिजिनल पाठवला काय माहिती. या रोग काय जाता जाईना. मी तर म्हणतो मास्क लावून लावून जोपर्यंत नाक चीनसारखं चपट होत नाही तवरक हे काय जात नाही बघा. फक्त या कोरोनाने एक चांगलं केलं पवन महाराज, बायकुल कळायचंच बंद झालं. वास दारूचा येतो का सॅनिटायझरचा येतो, तेवढा कार्यक्रम या कोरोनानं चांगला केला बघा. काही काही गोष्टी कोरोनामुळं चांगल्या झाल्या ना महाराज. काय चांगलं झालं कोरोनामुळं? ऐका, ज्याला परिवाराला वेळ देता येत नव्हता त्याला परिवाराला वेळ देता आला. कशामुळं? कोरोनामुळं. टायमावर जेवण भेटलं. कशामुळं? बोला बोला. कोरोनामुळं. पाहिजे तेवढी झोप मिळाली. कशामुळं? कोरोनामुळं. तब्येत कमी करायची तर कमी झाली. कोरोनामुळं. वाढवायची तर वाढली. कशामुळं? कोरोनामुळं. कमी माणसात लग्न होऊ शकतं, कळलं? कोरोनामुळं. कमी खर्चात लग्न होऊ शकतं, कळलं? कोरोनामुळं. बिना मंडपाचं लग्न होऊ शकतं, कळलं? कोरोनामुळं. बिना बँडचं लग्न होऊ शकतं, कळलं? कोरोनामुळं. बिना घोड्याचं लग्न होऊ शकतं, कळलं का? बिना घोड्याचं लग्न होऊ शकतं, कळलं? कोरोनामुळं. ऐका, लक्ष देऊन बघा. जी वरमाय म्हणायची मला कुलडई नाही पापड नाही, तिला कुलडईन पापड म्हणायचं कामच राहिलं नाही. कशामुळं? कोरोनामुळं. झटका आणायचं काम राहिलं नाही. लग्नात टाकाटाकी असते ती बंद झाली. कशामुळं? कोरोनामुळं. मामा असला चालतो नसला चालतो, कळलं? कोरोनामुळं. आत्या असली तर चालते नसली तरी चालते. कशामुळं? कळलं? कोरोनामुळं. नवरदेव असला तरी चालतो नसला तरी चालतो. नाही, असं नाही जमणार नाही का? तेवढं पाहिजे, बाकी कोणी असो नसो. त्या कोरोनामुळं गोष्टी आपल्याला बऱ्याचशा कळालेल्या आहे बघा. जे हवेत होतं त्याला जमिनीवर जर कोण आणलं असेल तर कोरोनाने आणलं मला. जे मुंबई पुण्याला साहेब होतं ते पहिल्या लॉकडाऊनमध्ये गावात आलं. त्याला वाटलं गावात जायला आपल्याला कोण अडवतं. गावातलं फाटकं बिमानी 14 दिवस वावरात. साहेब असाल मुंबईचे इथं जमत नाही आहे का नाही? कोरोनामुळं माणसाची नशा उतरली. ऐका, कोरोनामुळं माणसं माणसात आली महाराज. कोरोनामुळं आपल्या माणसाची किंमत कळाली. कोरोनामुळं खेड्याची किंमत कळाली. अरे कोरोनामुळं आपल्या परिवाराची किंमत कळाली. ज्या मायबापाला पोरानं मुंबई पुण्याचं घर कधी दाखवलं नाही त्या पोराला गावात घेण्यासाठी मायबापानं गावासोबत भांडणं केले आणि वैर पत्कारलं, तेव्हा माणसाला मायबापाची किंमत कळाली. माणसाचं काही खरं नाही महाराज. कोट्यावधीची इस्टेट जरी असली तर त्याची हाडंसुद्धा घरी आणता आली नाही. ही जाणीव जर कोणी करून दिली असेल तर कोरोनाने करून दिली. पण हे कळणं फार महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. या कोरोनामुळे बऱ्याच गोष्टी माणसाला शिकायला मिळाल्या. आपण याच्यातून काय शिकतो हे आपलं आपण घ्या. पण कोरोनानं सगळंच वाईट केलं असं नाही. कोरोनानं नको त्या अपेक्षेचा भंग केला, बाकी काय. अरे वारी नसल्यानंतर वारकऱ्याला किती वेदना होतात, त्या वारीची किंमत कोरोनानं कळून दिली महाराज. मंदिर बंद असल्यानंतर किती वेदना होतात, त्या देवाच्या दर्शनाची किंमत कोरोनानं कळून दिली. लक्षात ठेवा, अनेक गोष्टी, मी तर म्हणेल प्रत्येक गोष्टीची किंमत त्या कोरोनामुळं माणसाला कळालेली आहे. आणि अशा परिस्थितीत लक्षात ठेवा, आपल्याला हा कीर्तनाचा योग या ठिकाणी आला. बऱ्याच दिवसानंतर हा कीर्तनाचा योग या ठिकाणी आलेला आहे. मी सांगेल, कौशल्याबाईच्या या गोड जेवणाच्या निमित्तानं हा कार्यक्रम त्यांचे सुपुत्र लिंबाजी दादा यांनी आयोजित केलेला आहे. मी नेहमी सांगत असतो बघा, जीवनामध्ये सर्वात मोठं प्रेमाचं पात्र जर कोणतं असेल तर त्याचं नाव आई आहे. ज्याच्या जीवनातले आई वडील गेले त्याच्या जीवनातला मायेचा सागर आटला म्हणून समजा. कोणी म्हणाल महाराज म्हातारं माणूस घरामध्ये काय कामाचं आहे. आपण शेतकरी आहात ना, आपल्या शेतामध्ये एखादं मोठं झाड असतं बघा, ते झाड फळ देत नाही पण शेतकरी त्याला तोडत नाही का. अरे हे झाड फळ देत नाही पण याची सावली मात्र माणसाला गरजेची आहे. तसं म्हातारं माणूस म्हणजे शेतातलं मोठं झाड आहे.
कदाचित ते फळ जरी देत नसलं तर त्याच्या सावलीची माणसाला जीवनात अत्यंत गरज असते. मी सांगेल करंगळी कापल्याच्या वेदना आपल्याला सहन होत नाही, पण सीझरची परिस्थिती असताना ईदभर पोट कापून मुलाला जन्म देणारी फक्त जगाच्या पाठीवर आई असते. सांगायला बरं का, आपला चेहरा पाहिल्यावर प्रेम करणारे जगात आपल्याला खूप माणसं मिळतील, पण आपला चेहरा न पाहता 9 महिने 9 दिवस आपल्यावर पोटातच जी प्रेम करते ना, तिचं नाव आई आहे. या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र आई आहे. मी सांगू तुम्हाला, मुलीचं माहेर कुठपर्यंत चांगलं असतं, जोपर्यंत तिची आई जिवंत आहे तोपर्यंत तिचं माहेर चांगलं आहे. एकदा का तिच्या जीवनातली आई गेली तर माहेरचे दरवाजे तिच्यासाठी बंद आहे. माहेरचे दरवाजे तिच्यासाठी बंद आहे. माणसाचे लक्ष देऊन ऐका बरं का, जगाच्या पाठीवर एकच अदालत अशी आहे, तिथं माणसाचे सर्व गुन्हे माफ केले जातात, त्याला आईची अदालत म्हणतात. महाराज किती जरी मुलगं चुकीचं वागलं ना, त्याला कधीच चुकीचं म्हणत नाही, त्याचं नाव आई असते. बघा एवढं जगाच्या पाठीवर. आता पंढरपूरची वारी आहे ना, वारीसाठी लोक जीवा असा तळमळायला लोकांचा की आपण त्या पांडुरंगाला गेलं पाहिजे. देह जावं अथवा राहो पांडुरंगी दृढ भाऊ, वारीला गेलं पाहिजे. पण ऐका, तो पांडुरंग का उभा आहे लक्षात घ्या. मी कालच पंढरपूरवरून आलो. पांडुरंग का उभा आहे? पुंडलिकानं काय केलं होतं? आईवडिलाची सेवा, आणि आईवडिलाच्या सेवेचं फळ म्हणून पांडुरंगाला या ठिकाणी उभं राहावं लागलं. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी हुनी झाला येता, म्हणून सकळ तीर्थाची येधुरी, जे का माता पितरे तया शेवे शिकिरी शरीरे लोणकीचे. महाराज मी एक सुंदर उदाहरण सांगतो. असे पवन महाराजासारखे महाराज जंगलात मृदंग वाजवायचे, आणि त्यांच्या मृदंगाचा आवाज आला, एक बकरू त्यांच्या समोर यायचं आणि ते मृदंग ऐकायचं. रोज त्या महाराजाचा मृदंग वाजला की त्या बकऱ्यानं पुढे यावून तो मृदंग ऐकावा. एक दिवस त्या महाराजानं विचारलं, का रे तुला ह्याच्यातला ताळ कळतो का, लय कळतो का, मुखडा कळतो का, चक्रधार कळतो, काय कळतं तुला याच्यातलं? त्या बकऱ्यानं सांगितलं, महाराज तुम्ही काय वाजवता याच्यातलं मला काहीच कळत नाही, मग माझ्या पुढे येऊन का बसतो? त्या बकऱ्यानं सांगितलं, महाराज भाव फार सुंदर आहे बरं का. बकऱ्यानं सांगितलं, महाराज तुम्ही काय वाजवता याच्यातलं मला काही कळत नाही, पण तुमच्या पुढे येऊन बसण्याचं कारण एकच आहे, तुमच्या मृदंगाला लावलेलं कातडं माझ्या आईचं आहे. तुम्ही त्याच्यावर हात मारला की मला वाटतं माझ्या आईनं मला आवाज दिला, म्हणून मी तुमच्या पुढे येऊन बसतो. आणि एकच सांगेल दादा हो, कालच मी एक फेसबुकला व्हिडिओ पाहिला. एक माणूस ट्रॅक्टर चालवत होता आणि एक ते पक्षी होता, त्याचे अंडे तसे जमिनीत ठेवले होते, आणि ते ट्रॅक्टरवाला तिथं गेला की त्या पक्ष्यानं त्याच्यावर उडायचं आणि ओरडायला सुरुवात करायची. त्या ठिकाणी असं कळलं की आई कुणाचीही असू द्या, मुलावर निस्वार्थपणे जी प्रेम करत असते तिचं नाव आई आहे. ऐसी कळवळ याची जाती करी लाभाविन प्रीती. म्हणून महाराज पण असं आहे ना, एकीकडे आपली आई गेल्याच्या नंतर तिच्या आठवणीत कार्यक्रम करणाऱ्या पोरांचा विचार करा, आणि एकीकडे आपल्या आई वडिलाला वृद्धाश्रमात नेऊन ठेवणाऱ्या पोरांचा विचार करा. मी सांगू तुम्हाला दादा हो, जीवनात 2 गोष्टीला घाबरा, एक पाप आणि दुसरं बाप. जो पापाला घाबरला त्याचा परमार्थ चांगला, जो बापाला घाबरला त्याचा प्रपंच चांगला. आपले मायबाप कसे असे ना, जोपर्यंत ते आहेत ना तोपर्यंत आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही. आपला बाप कसा जरी असला, जोपर्यंत दरुजात बसलेला आहे तोपर्यंत त्या पोराला टेन्शन घ्यायची गरज नाही. बिनबापाच्या पोराने किती काम केलं तर लोक नाव ठेवल्याशिवाय राहत नाही. मोदी निवडून आल्याच्या नंतर पहिल्यांदा कोणाला भेटायला जातात? आईला भेटायला जातात, आहे की नाही? आईला भेटायला जातात, आईच्या हाताने जेवण करतात. भारताचे पंतप्रधान आहेत, आहे का नाही, पण त्यांना सुद्धा आईला भेटावं असं वाटतं. आपण तर एवढे मोठे नाही महाराज, मग आपल्याला का त्या आईची गरज पडू नये? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, कसे झाले, काय झाले मला ते सांगायचं नाही, पण मीडियावाल्याने विचारलं आज तुम्हाला काय वाटतं, तेव्हा उद्धव ठाकरेने सांगितलं शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवणार असं वचन मी माझ्या वडिलाला दिलं होतं, आणि आज मी मुख्यमंत्री झालो, पण माझ्या मनात एक दुःख आहे. कोणतं? हे सुख पाहण्यासाठी माझे वडील बाळासाहेब जिवंत असते तर मला बरं वाटलं असतं. अरे मुख्यमंत्री होऊन सुद्धा बाप जाण्याची खंत मनामध्ये राहते. छत्रपती शिवाजी महाराजाला 32 मन सोन्याच्या सिंहासनावर विराजमान केलं, त्यावेळी छत्रपतीच्या डोळ्यातून अश्रू आले. शिवाजी महाराजाला जिजाबाई साहेबांनी विचारलं, शिवा एवढा आनंदाचा प्रसंग असताना तुमच्या डोळ्यातून अश्रू का? तेव्हा शिवाजी महाराजांना सांगितलं, आई हिंदवी स्वराज्य संस्थापक झालो, 32 मन सोन्याच्या सिंहासनावर बसलो, याचा मला आनंद आहे,
पण हे सुख पाहण्यासाठी तुझ्या कपाळावरचं कुंकू माझे वडील शहाजी जिवंत असते तर मला किती बरं वाटलं असतं. छत्रपतीला वडिलाची गरज आहे, मोदीला आईची गरज आहे, मुख्यमंत्र्याला बापाची गरज आहे. महाराज आपण एवढे मोठे नाही. लक्षात ठेवा, आपली मायबाप गेले ना, ज्याचा बाप गेला त्याला बापाची किंमत विचारा, आणि ज्याची आई गेली त्याला आईची किंमत विचारा. ही गोष्ट नसेल तेव्हा याची उणीव फार भासत असते महाराज. पण माझी विनंती आहे, जोपर्यंत आपले आईवडील जिवंत आहेत ना तोपर्यंत त्यांना दुःख होऊ नका बघा. तोपर्यंत आपल्याला जेवढी सेवा करता येईल तेवढी त्यांची सेवा करा. म्हणून म्हणतात ना, आई तू स्वर्गाला निघून गेली पण या तानुल्याची चिंता आता कोण करणार आहे. भरपूर बोलण्यासारखं आहे पण आपला वेळ संपत आलेला आहे. 2च मिनटं माझ्या हातामध्ये राहिले आणि एक सुंदर कविता आहे, तेवढी कविता म्हणतो आणि या ठिकाणी थांबतो. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. तळपत्या उन्हात रखरख त्या रानात राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आपल्या जीवनाला आकार देणारे आई वडील असतात. त्या आई वडिलाला जाणून घ्यावं एवढीच इच्छा आहे. पुन्हा एकदा आईच्या आत्म्याला चिरशांती लाभो असं मी म्हणणार नाही का. ज्यांच्या जाण्यानं कीर्तन ऐकायला मिळतं महाराज, निश्चितच बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. किंवा पिंडपदावरी दिला आपुली करी माझे झाले गयावर्ज फिटले पितराचे ऋण. आईवडिलाच्या ऋणातून मुक्त होण्याचा हा प्रयत्न मुलांनी केला. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. आणि एकच सांगेल जाता जाता, कोणी म्हणाल महाराज हे वर्ष श्राद्ध करणं बरोबर आहे का. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये गरुड पुराण आहे. त्या पुराणाचा जर आपण अभ्यास केला तर ह्या गोष्टी करणं अत्यंत गरजेचे आहेत बरं का. कारण माणूस गेल्याच्या नंतर त्याचा आत्मा 13 दिवस हा घरातच राहत असतो. आणि 13व्या दिवशी आपण जेव्हा पिंडदान करतो तेव्हा हा आत्मा पितर जीव घालतो 13, तेव्हा आपला हा आत्मा या ठिकाणाहून या लोकाची यात्रा संपून निघून जात असतो. म्हणून हा कार्यक्रम आईवडिलाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी या परिवारांनी केला. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. आमचे हरिभक्त परायण धर्मराज महाराज यांनी हा फोनवरून या ठिकाणी संपर्क केला. रात्री ते हैदराबादला होते बरं का. पण या कीर्तनासाठी पेशंट नेऊन सोडला आणि हैदराबादवरून लातूर आणि तिथून 2 व्हीलरनी इथपर्यंत परमार्थिक कार्यामध्ये त्यांचा चांगला वाटा आहे. आणि एक विशेष असा आहे, जीवनात एकच कीर्तन ऐकलं माझं पुण्यामध्ये आणि तेव्हापासून जीवनाची यात्राच बदलवली आणि वेगळ्या दिशेनं हे जीवन ते घेऊन जात आहेत. अतिशय परमार्थावर निष्ठा आहे आणि परमार्थावर निष्ठा आहे. मग परमार्थाच्या निष्ठेपुढं कधी कधी ते माझंही ऐकत नाहीत बरं का. एवढा त्यांचा तुकोबरायावर माऊलीवर परमार्थावर धर्मावर निष्ठा त्यांची आहे. म्हणून त्यांच्यामुळं तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग. पवन महाराजही दूरवरून आले, लातूरवरून तेही आले, बळीराम महाराज तेही आहेत, उद्धव महाराज आदी करून हे महाराज आणि सर्व महाराज मंडळी त्यांना धन्यवाद देतो. आमचे गोपी भाऊसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. घ्यायला पुण्यावरून आले, तेही मला फाट्यावर घ्यायला थांबले. म्हणे महाराज मी तुमच्याबरोबर येणार आहे. ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनासुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद देतो.
साऊंड ऑपरेटिंग करायला आमचे दादा महाराजांसोबत आलेले आहेत, त्यांनासुद्धा धन्यवाद देतो. त्यांच्या वडिलाच्या निमित्तानं, बरोबर ना, वडिलाच्या निमित्तानं माझं कीर्तन त्यांनी घेतलं होतं, पण लॉकडाऊनमुळं तो करण्याचा योग आला नाही. एवढं तेही माझ्यावर कीर्तनासाठी प्रेम करतात, त्यांनासुद्धा धन्यवाद देतो. आणि धर्मराज महाराजांच्या प्रेमामुळं या ठिकाणी शूटिंगवाले दादासुद्धा त्यांच्याबरोबर आलेले आहेत, त्यांनासुद्धा या ठिकाणी मी धन्यवाद देतो. माईक सिस्टीमवाल्या दादांना धन्यवाद. आणि बरं, या ठिकाणी आणखी एक आनंदाची गोष्ट अशी आहे की आपल्या गावामध्ये गोशाळा आहे. इंगळे महाराज, महाराजांसाठी एकदा टाळ्या वाजवा जोरदार. गायीबद्दल बोलणं वेगळं, आम्ही बोलूनच मोकळे होऊ, पण खऱ्या अर्थानं गायीची सेवा करणं हा योग फार दुर्मिळ आहे. आणि ती गायीची सेवा करायला इंगळे महाराजांना मिळते. आणि तुमच्या गावात ती गोशाळा आहे, हे तुमचं भाग्य आहे बरं का. म्हणून एकच सांगेल, भगवंताला गोपाल हे नाव या गायीमुळंच पडलेलं आहे. भगवंत गायी चारायचे आणि म्हणून भगवंताला गोपाल हे नाव पडलेलं आहे. अनेक, आता मला सूचना असती, वेळ आपल्याकडे कमी आहे, पण एकच सांगेल जाता जाता, माणसाचे अनेक रोग माणसाचे गोमूत्रानं बरे होतात. म्हणून कित्येक तरी औषधं, गोमूत्र आर्क म्हणतात त्याला, त्या औषधाने बरे होतात. मी एकच सांगेन बघा, पूर्वी एखादं पोरगं घाबरलं तर त्याला गायी खालून काढायची, म्हणून ते ही माणसाची हिंदू धर्माचं दैवत गाय आहे, गाय आहे, म्हणून त्या गायीची सेवा आपले इंगळे महाराज करतात. मी एकच गावकऱ्यांना विनंती करेल, ते गायीची सेवा करत असताना त्यांना जर एखाद्या गोष्टीची अडचण आली तर आपण सगळ्यांनी त्याला सहकार्य करावं, अतिशय गरजेचं आहे. महाराज, आपण प्रत्येकाने त्याला सहकार्य करणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून एकच जाता जाता सांगेल, महाराजांनी ही सेवा, अखंड महाराजांची गोसेवा अशी घडत राहू अशी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. बरोबर 1 वाजला, वेळ संपलेला आहे. माईक सिस्टीमवाल्या दादांना सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद देतो. सुंदर सिस्टीम त्यांनी लावलेली आहे, त्यांनासुद्धा धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी माझ्या वाणीला विराम. ज्ञानेश्वर माऊली महाराज.